सर्व महाराष्ट्रभरातील माझ्या मराठा बांधवांना, मराठा बेरोजगार युवकांना मानाचा जय शिवराय. मी आज एका नोकऱ्याविषयी, जे आपल्याला करोडो नोकऱ्या याविषयी मी एक महत्त्वाचा विषय बोलणार आहे, जे की आपल्या पाटलांचं स्वप्न आहे. कारण पाटील ज्या विषयासाठी लढतायत, उपोषणे करतायत, ते साध्य झालं पाहिजे असं माझंही स्वप्न आहे. आणि ते का होऊ नये. पाटलांनी गेल्या 8-10 वर्षात मराठा समाजाला आपल्या आरक्षण मिळावं यासाठी खूप मोठे संघर्ष केले. अक्षरशः त्यांनी गोदापात्रात, शहागडच्या गोदापात्रात उडी खाण्याचा सुद्धा त्यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. असो, पाटलांचं जे स्वप्न आहे, त्या स्वप्ना अगोदर मी एक कंत्राटी भरतीबद्दल तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो, तो बघा. दादा, आता एक कॉन्ट्रॅक्टी भरतीसाठी प्रश्न विचार ना मला. ज्या भरत्या होणार आहेत येत्या काळामध्ये, त्या कॉन्ट्रॅक्टी पद्धतीनं होणार आहेत असा सुद्धा GR सरकारच्या माध्यमातून काढण्यात आलेला आहे. त्या संदर्भात काय सांगणार आहेत? कारण क्लास 2 क्लास 3च्या ज्या काही म्हणजे 4 पर्यंतच्या काही भरत्या ज्या आहेत त्या कॉन्ट्रॅक्टी पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. त्या संदर्भात तुम्ही काय सांगणार? म्हणजे त्याच्यामध्ये आरक्षणही नसणार आहे कॉन्ट्रॅक्टी पद्धतीच्या भरतीमध्ये. नाही, आता मी नाही GR बघितला तो. आता मला इतकं शिरेशी म्हणलं तर ते बघितल्याच्या नंतरच बोलावं लागणार आहे. असं अंदाजे काही बोलून मला नाही चालत. कारण काय प्रकार आहे, काय नाही प्रकार आहे, हे मला बघणं खूप गरजेचं आहे. पण जे सगळ्याचं होईल तेच मराठ्यांचं होईल. मराठ्यावर तर अन्याय नाही होऊ देणार, हे मात्र शब्द आहे माझा. मी तुम्हाला मगाशी तेच सांगितलं. मराठ्यावर अन्याय व्हायसाठी, मराठ्याला आरक्षण देण्यासाठी खोट्या नाटं उकरून माझ्या पुढं आणलं जातं आहे आणि मला बदनाम करायचा प्रयत्न केला जातो आहे, तरी मी हटत नाही. जर भविष्यात मराठ्यांना आरक्षण मिळालं आणि अशा जर कॉन्ट्रॅक्टी पद्धतीनं जर भरती निघत राहिल्या तर तुम्ही लढा उभा करणार का पुढं? नाही, आता ते मी बघितलंच नाही. पूर्ण बघितल्याशिवाय GR काय केलंय, काय नियमावली टाकली, हे सगळं बघावं लागणार आहे. परंतु जे सगळ्याचं होईल ते मराठ्यांचं होईल. पण मराठ्यावर अन्याय इथून पुढं होऊ देणार नाही. जे त्यांचं होईल तेच मराठ्याचं पण होणार, ही आपला मराठ्यांना शब्द आहे. आणि दुसराही शब्द मी सांगितलंच ना, मगाशी तेच सांगितलं, पुन्हा तेच सांगितलं. किती सरकार नोकरून काढीन, किती लोक फोडले, किती जणाला पत्रकार परिषदा माझ्या विरोधात आमचेच लोक फोडून घ्यायला लावले, आणि कसल्या जुन्या नाण्या खोट्या खाट्या केसेस उकरून काढल्या. मी हटत नाही मराठी. तर पाटलांच्या या स्वप्नानुसार आपल्या कंत्राटी भरती, मी जो विषय काढला कंत्राटी भरतीचा, कंत्राटी भरतीबद्दल आता पाटलांना जो प्रश्न विचारला पत्रकारांनी, मी पहिल्यांदा त्या पत्रकाराचं जिथं मिळेल तिथं पुष्पहार आणि शाल श्रीफळ देऊन सत्कार करेल की हा पाटलांना प्रश्न विचारला. अभिनंदन त्या पत्रकाराचं. आता हा मे महिन्यामध्ये पाटलांना हा प्रश्न त्या पत्रकारांना विचारला होता. आता हा चालू आहे सप्टेंबर, 12 सप्टेंबर बहुतेक आजची तारीख आहे. म्हणजे 4-5 महिन्यात नंतर, 4-5 महिने झाले, पाटलांनी अजूनही त्या कंत्राटी भरतीचा GR वाचला नाही. तेवढा रिकाम पण तरी कुठे पाटलाला, कुठं रिकाम पण राहणार आहे? व्यापच एवढा मोठा आहे, कशाला ते हे करते, ते कंत्राटी भरतीचं हे करते. असं मी कंत्राटी भरतीबद्दल बोलतोय. 1990 नंतर जागतिक कीर्तीचे जे अर्थतज्ञ आहेत, मनमोहन सिंग हे अर्थमंत्री होते. त्यावेळेस पंतप्रधान हे PV नरसिंहराव होते. त्याच वेळेस 1990 नंतर जागतिकीकरण, खुलीकरण आणि उदारीकरण याचा स्वीकार करण्यात आला. त्याला गव्हर्नमेंटचं अंडरटेकिंग आहे. मग खाजगीकरण आलं म्हणजे काय झालं? खाजगीकरण आलं म्हणजे कंत्राटीकरण आलं. कंत्राटीकरण आलं म्हणजे तिथं आरक्षण संपलं. आरक्षण संपुष्टात येतं. मग खाजगीकरणाचे 2-3 उद्देश आहे, अंशतः आणि पूर्णतः. म्हणजे सरकारच्या अखत्यारीत आणि सरकारच्या अनअखत्यारीत अशा पद्धतीचं खाजगीकरण म्हणता येईल त्याला. मग रेल्वेचं खाजगीकरण झालं, ST महामंडळाचं खाजगीकरण झालं, MSEBचं खाजगीकरण झालं. पुन्हा अशा वेगवेगळे जे पब्लिक सेक्टर आहे, BSNLचं खाजगीकरण झालं. असे जे वेगवेगळे जे पब्लिक सेक्टर त्याचं खाजगीकरण झालं. आणि खाजगीकरण हे अटळ आहे. पुन्हा एकदा रिपीट करतो, खाजगीकरण हे अटळ आहे. मग कोणत्याही पक्षाचं सरकार येऊ द्या, खाजगीकरण हे अटळ आहे. आता ते कसं अटळ आहे? आता आपण काय दोष देतो? आपण भाजप सरकारला दोष देतो. खाजगीकरणाला सगळ्याच पक्षाचं बाप आहे. म्हणजे मी खाजगीकरणाचं समर्थन करत नाही असं नाही, करणार नाही मी खाजगीकरणाचं समर्थन. पण खाजगीकरणाचा पहिला GR आपल्या महाराष्ट्रामध्ये, मी आता देशातलं सोडून देतो, पण महाराष्ट्रामध्ये आपला पहिला GR कधी निघाला? 13/3/2003 रोजी पहिला GR खाजगीकरणाचा निघाला. तो सर्व शिक्षा
अभियानाच्या मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी म्हणजे शिक्षण विभागात निघाला पहिला जी आर. त्यावेळेस मुख्यमंत्री कोण होते? सुशील कुमार शिंदे, 13/3/2003. म्हणजे सुशील कुमार शिंदे साहेबाच्या नंतर अशोक चव्हाण यांच्या काळामध्ये 3दा जी आर निघले खाजगीकरणाचे, कंत्राटीकरणाचे. मग त्याच्यात गाडी चालक, डेटा एंट्री ऑपरेटर, तांत्रिक पदे, लिपिक, शिपाई, साधन व्यक्ती, प्रकल्प समन्वयक, मोबाईल टीचर अशा पद्धतीचे 6,000 पदांचा जी आर काढला अशोक चव्हाणांच्या काळामध्ये. त्यानंतर त्यांच्या काळात 3 आणि त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री होते, त्यांच्या काळामध्ये 14/1/2011 जी आर निघाला कंत्राटी भरतीचा. ते 31/5/2011 कंत्राटी भरतीचा जी आर निघाला. 16/9/2013 सामाजिक न्याय विभागात जी आर निघाला. त्यानंतर 2014 ते 2019 देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते, त्यांच्या काळातलं सांगायची गरजच नाही, सर्च करा ते यूट्यूबवर किती जी आर निघले खाजगीकरणाचे. ठीक आहे. आता त्यानंतर उद्धवजी ठाकरे ज्यांचे सर्व रिमोट शरदचंद्रजी पवार साहेब होते, त्यांच्या मुख्यमंत्री असताना, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ठाकरेजी 1/9/2021, 2/9/2021, 9/9/2021, 31/1/2021 अशा प्रकारे RFP मध्ये मसुदा प्रकार, निविदा पूर्व बैठक, निविदा दाखल ह्या अशा प्रकारच्या तारखा मुद्दाम सांगतो की त्या कधी कधी एजन्सीसोबत वाटाघाटी झाली. हे कंत्राटी भरती, त्याला अर्थ विभागाची मान्यता, बाहेरील यंत्रणेकडून एजन्सी नियुक्ती प्रक्रिया करणे आणि 12/5/2021 धोरणात्मक दृष्ट्या अधिकृत केले. हे कधी? उद्धवजी ठाकरे यांच्या काळामध्ये. आता त्यानंतर सरकार बदललं, पुन्हा एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री झाले. आता मी ते आत्ता पाटलांचा तुम्हाला जो व्हिडिओ दाखवला तो. आता या कंत्राटी भरतीमध्ये आरक्षण नाही हे पहिल्यांदा समजून घ्या. आणि पाटलांना तो 4-5 महिन्यापासून जी आरच वाचला नाही. मग नोकऱ्या कशा लागतात हा प्रश्न माझ्या पुढे पडला. मग आता पाटलांचं स्वप्न बघा पुढचं, हे बघा, ऐका. आणि वाट सोडून जर पाय पडला ना तर समाज फसला तर मी स्वतः मला आयुष्यभर माफ नाही करणार. मी स्वतःच मला आयुष्यभर माफ नाही करणार. कारण मला तुमच्या जीवावरती काही कमायचं नाही, पण मला तुमच्या योगदानाचा बदला असा घ्यायचा आहे की तुमचे सगळे पोरं, कोटीना लेकरं तुमचे मराठ्यांचे मोठे झाले पाहिजेत, हे स्वप्न साकार करायचं. हा, तर नोकऱ्या कशा लागत्यान? तर मग माझ्या डोक्यात एक प्रचंड सुपीक कल्पना आलेली आहे की याच्यामुळं नोकऱ्या लागत्यान. मित्र, मायबाप हो, जरांगे पाटलांनी आपल्या करोडो लेकराबाळांना अधिकाराचे स्वप्न, म्हणजे खूप दूरदृष्टी आहे, स्वप्न आपल्याला जे दाखवलंय ते पूर्णत्वास आणायचं. मग ते कसं? ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मागासवर्ग आयोगाची आपल्या मराठा समाजाला गरज नाही. मग तो मागासवर्ग आयोग बरखास्त करा आणि पाटलांचा शब्द अंतिम समजण्यात यावा. आणि पाटील म्हणतील, सांगतील तसा जी आर काढाव, तत्काळ जी आर काढाव. तो जी आर जर सामाजिक न्याय विभागाला जमत नसेल तर सामाजिक न्याय विभागानं तसा प्रधान सचिवाच्या 2 कोऱ्या लेटर हेडवर सह्या द्यावा. तो जी आर आम्ही लिहितो, आमच्या पद्धतीनं त्याचं व्यवस्थित वाक्यरचना लिहितो आणि तसा जी आर आम्ही मीडियात प्रसिद्ध करतो. मग 6 ते 7 कोटी मराठी आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. मग प्रशासन म्हणतं 3.5 कोटी, पण माझं म्हणणं आहे पाटलाचं बरोबर आहे, 6 ते 7 कोटी मराठी आहेत. मग या 7 कोटी मराठ्यांना आपल्याला करोडो लेकरांना अधिकारी करायचं आहे, UPSC MPSC झाले पाहिजे. मग कसे करायचे? तर मी माझ्या डोक्यात कशी सुपीक कल्पना आली की 25 लाख जे तरुण आहेत, किमान 1 कोटीपैकी बरं का, 1 कोटीपैकी 25 लाख तरुणांना कलेक्टर करा, DSP IAS दर्जा अधिकारी करा. आणि तसं कसं करायचं? मग प्रत्येक गावागावामध्ये एक कलेक्टर करा, प्रत्येक गावागावात एक DSP अशी एक पोस्ट निर्माण करण्या. आणि त्याचप्रमाणे उपजिल्हाधिकारी, DYSP, CEO, डेप्टी CEO, तहसीलदार, PI, प्रांत, मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, असे विविध जे विभाग आहे, हेड आहे, त्या हेडमध्ये अशी क्लास 1ची पदं निर्माण करण्यात यावा, क्लास 1ची, क्लास 2ची. त्याच्यानंतर उरते किती? 75 लाख तरुण. 75 लाख तरुण म्हणल्यावर मग वर्ग 3 आणि 4 याच्यामध्ये मग पोलीस, शिपाई, क्लार्क, तलाठी, ग्रामसेवक व अशा सर्व विभागातील तत्सम 3 व 4 वर्गाच्या नोकऱ्याची नियुक्तीपत्रे मागेल त्या मराठा तरुणांना शासकीय सेवेत तात्काळ समाविष्ट करण्यात यावे. मग यासाठी काय करायचं? आता MPSCची प्रक्रिया किचकट आहे. मग
ती पेपर घेणं, पेपर तपासणी, मुलाखती घेणं, हे तपासणी करून ते ही नंतर नियुक्तीपत्र देणं, ही प्रोसेस अत्यंत किचकट आहे. पण वेळ खाऊ आहे नाही हां. त्यामुळे आपल्या सर्व 1 कोटी, आता 1 कोटीचा कोटा पूर्ण केला आपण समजा, 1 कोटी तरुणांना गावागावात जाऊन MPSCने नोकऱ्यांची नियुक्तीपत्रे वाटप करावी. ही प्रक्रिया तात्काळ प्रामाणिकपणे पार काढण्यासाठी पुन्हा माझ्या डोक्यात एक व्यवस्थित अशी प्लॅनिंग आली आणि व्यवस्थित अशी सुपीक कल्पना आली की पाटलांना या MPSC बोर्डाचं अध्यक्ष करावं आणि पाटलांच्या सहीनं ह्या प्रत्येक नोकऱ्या वाटप करण्यात याव्या. ह्या सरसगट टोटल सगळ्या माझ्या कोटी मराठा बांधवांना ह्या नोकऱ्या वाटप करण्यात याव्या आणि तरच कुठंतरी आपल्या करोडोचा कोटा पूर्ण होणार आहे. कारण करोडो हा शब्द अनेक वचनी आहे. सांगताना पुन्हा सांगतो, करोडो हा शब्द अनेक वचनी आहे. करोडो कोणत्या विषयाला? लाखो, हजारो, म्हणजे अनेक वचनी आणि एक वचनी, हे व्याकरणाचा भाग सांगतो मला. मग करोडो शब्द कुठं पूर्ण होतो? तो समजा 50, 30 करोड, 40 करोड, पण 10 करोडच्या आत त्या करोडो हा शब्द मॅच होत नाही. तर मग करोडो तर किमान 1.25 कोटीचा मग तो कोटा पूर्ण झाला पाहिजे, असं माझ्या डोक्यात कल्पना आली. मग ती कल्पना पूर्ण करायची आणि पाटीलच्या विरोधात जे बोलतील त्यांना फाशीचा GR काढण्यात यावा, अशा पद्धतीचं मी 27 मे 2024ला तसं निवेदन दिलं आहे. त्याच्यानंतर 2-4 निवेदन दिले मी पुन्हा की यस, पाटलाला पहिलं MPSCचा अध्यक्ष करा, तरच आपल्या लेकराचं कल्याण होईल. पुन्हा त्यानंतर पाटील काय काय बोलले, कसे बोलले, हे तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. मी तुम्हाला तळतळ सांगतो, तुमचे लेखक तुम्हाला IPS दर्जाचे अधिकारी जर बघायचे असले ना, कोणाचा तरी मुलगा IAS IPS दर्जाचा अधिकारी बनणार आहे. या कामासाठी आरक्षण लागतंय, तेव्हा आपल्या लेकराच्या अंगावरती IAS दर्जाची वर्दी दिसणार आहे, तर तुमची शान वाढणार आहे. मी माझ्या मराठ्यांच्या करोडो लेकरांना न्याय दिल्याशिवाय वाटणार. कोणी असो, आपले लेकरं मोठे होणार आहेत, करोडो लेकरं मोठे होणार आहेत. ह्याच्यात करोडो लेकराचा तळतळाट घ्यायचा. तुला काय दिलं आणि काय नाही माहीत नाही, तुझे 4 लेकरं सुखी राहतील, पण करोडो मराठ्यांच्या लेकराचा तळतळाट तो अंगावर घेणार, हे पाप साधं आहे का? हे कुठं फेडणार आहेस तू? आता तुम्ही हे व्हिडिओ बघितलीत. पाटलांचं स्वप्न खूप व्यापक आहे आणि असं स्वप्न कोणीही बघू शकत नाही आणि त्या स्वप्नाचा मी फॅन झालो, मी चाहता आहे. आता पाटलाचं जर हे स्वप्न पूर्ण करायचं असलं तर पाटील म्हणाले की मराठा समाजाला OBCतूनच आरक्षण द्यावे, दिलं. पुन्हा पाटील म्हणाले सगळे सोयरीची अंमलबजावणी करावी, केली. तरी कोटा पूर्ण होत नाही ना. मी माफी मागून सांगतो, कोटा हा पूर्ण होत नाही. पुन्हा जर मी मागणी केली किंवा पाटलांनी डबल मागणी केली की आमच्या समाजाला SC STतून आरक्षण द्यावे, तरी सुद्धा करोडोचा कोटा पूर्ण होत नाही होत. बघा तुम्ही जे समजा 50% आरक्षण आहे, 50%च्या वर जे ओपन आहे त्याची नोकरी टक्केवारी पहा, आतली टक्केवारी पहा, किती कोटी नोकऱ्या आहेत देशामध्ये. आपल्या सरासरी राष्ट्रपती महोदयांच्या आणि पंतप्रधान महोदयांच्या सचिवापासून ते जिल्हा लेवलच्या कलेक्टरपासून ते गाव लेवलच्या कोतवालापर्यंत सरकारी नोकऱ्या फक्त 2.25 कोटी. मी 2 कोटी धरले, 2च कोटी देशात नोकरी आहे अख्ख्या देशात. मग हे कोटा कसा पूर्ण होईल बरं? देशातलं सोडा, आपण राज्यात येऊ. राज्यामध्ये 20 लाख नोकऱ्या आहे फक्त, 18 ते 20 लाख, पुढं आकडाच नाही जात. 18 ते 20 लाख सरकारी नोकऱ्या आहे. मग कोणत्या? राज्यपाल महोदयांच्या सचिवापासून ते मुख्यमंत्री महोदयांच्या सचिवापासून ते गाव लेवलच्या तलाठी कोतवालापर्यंत ह्या नोकऱ्या आहेत 20 लाख. मग करोडोचा नोकऱ्या, हे पोटा आहे सगळेचे सगळे, कोटीनं लेकरं कसे मोठे होतील? मग त्याच्यासाठी माझ्या डोक्यात एक अशी सुखबीक कल्पना आली की पाटलांना MPSC बोर्डाचा अध्यक्ष करा आणि त्यांच्या सहीनं ह्या साऱ्या नोकऱ्या गावागावात जाऊन वाटप करा, एवढी एक विनंती करतो. आणि माझं इथलं लांबलेलं भाषण, माझं लांबलेलं जे मुद्दे आहेत ते संपवतो. माझ्याकडून काही चूक भूल झाली असली तर सर्व मराठा बांधवाची माफी मागतो. धन्यवाद.